दरम्यान लालबागचा राजा मंडळ हिरालाल वाडकर यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे। समुद्राला मोठी भरती असल्याने लालबागच्या राजाचं विसर्जन रविवारी विलंबाने झालंय। मात्र विसर्जनाबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरून बदनामी केली, त्यामुळे वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय लालबागच्या राजा मंडळाने घेतलेला आहे। विसर्जनासंदर्भात खोटी माहिती पसरवून बदनामी केल्याचा लालबाग राजा मंडळाचा आरोप आहे आणि त्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा हिरालाल वाडकर यांच्या विरोधात केला जाणार आहे। दरवर्षी तराफ्यावरून लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेण्याचं काम कोळी बांधव करत असतात। यंदा मात्र लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक हायटेक तराफा आणण्यात आलेला होता आणि त्यानंतर हा सगळा वाद सुरू झाला। तर हिरालाल वाडकर यांचा आरोप नेमका काय होता आपण पाहूया। आज गिरगाव चौपाटीमध्ये लालबागचं विसर्जन झालेलं नाही। काही कारणामुळे ओटी भरतीचा अंदाज लालबागच्या राजाच्या मंडळाला आलेला नाही। आज आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत। आज काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेलं नाही आणि वाडकर बंधू जे आहेत ते वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आणि आता ते करत नाही, कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजाने हा कॉन्टॅक्ट त्यांना दिलेला आहे। याच्यापुढे लालबागच्या राजांनी त्यांच्या मंडळाने विसर्जनाची काळजीपूर्वक घ्यायला हवी। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, हिरालाल वाडकर यांचं म्हणणं तर आपण सगळ्यांनी ऐकलं। लालबागचा राजा मंडळाची आता नेमकी काय भूमिका आहे, कशी दाद मागणार आहेत कोर्टात? प्रज्ञा, ज्या प्रकारे आपण संपर्क साधला लालबाग राजा मंडळाला, त्यांचं असं म्हणणं आहे की एक प्रकारे मंडळाची बदनामी हिरालाल वाडकर यांच्याकडनं करण्यात आली। एकीकडे सोशल मीडियावर वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या आणि त्याला कुठेतरी अजून प्रतिसाद देण्यासाठी हिरालाल वाडकर यांनी सोशल मीडियामध्ये अशा प्रकारे वक्तव्य केलं। आता त्यांचं लालबाग राजा मंडळाचं हेही म्हणणं आहे की वाडकर आणि लालबाग राजाचा तसा फारसा संबंध आतापर्यंत आलेला नाही आणि त्यामुळे खोटी आणि चुकीची माहिती त्यांनी पसरवली आणि जेणेकरून मंडळाची यामध्ये बदनामी झालेली आहे आणि त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयात या हिरालाल वाडकर यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय आता लालबाग राजा मंडळाने घेतला असून उद्या परवा या संदर्भातली जी पुढची पावलं आहेत ती मंडळाकडनं उचलली जाईल। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। विसर्जनासंदर्भात खोटी माहिती पसरवून बदनामी केल्याचा वाडकरांवर आरोप आहे आणि त्यामुळे आता लालबाग राजा मंडळ हे हायकोर्टात दाद मागणार आहे।